नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे गाव ते ग्लोबल या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, गाव ते ग्लोबल हे नाव तुम्ही ऐकून असणार आहात किंवा आता ऐकाल इथून पुढं या गोष्टीसाठी की आपण गावापासून ते अगदी ग्लोबल पातळीपर्यंत पोहोचलेल्या लोकांच्या मुलाखती घेत असतो. मग ते वेगवेगळ्या अंगाने पोहोचलेले असू शकतात. शिक्षण क्षेत्र असो, शेती असो किंवा अनेक क्षेत्र आपल्याला ज्ञात अज्ञात असलेली क्षेत्र. या क्षेत्रामध्ये विविधांगी पद्धतीने काम केलेली लोक आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्याशी आम्ही परिचित करून देणार आहोत. आज आपल्याबरोबर सुशीलकुमार धनमने सर आहेत, ज्यांचं काउन्सेलिंग आणि केमिस्ट्री क्षेत्रामध्ये खूप छान प्रकारचं काम आहे, मोठं काम आहे. आणि सर सध्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून काम करत असतात आणि काउन्सिलर म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम करत आहेत. सर पहिल्यांदा तर तुमचं गाव ते ग्लोबलमध्ये मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. नाव कसं वाटलं सर तुम्हाला आमचं गाव ते ग्लोबल? मला जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन करून देत होता तेव्हा हे नाव सर्वसमावेशक आहे. याच्यात विशेष म्हणजे सध्या सगळ्यात जास्त महत्त्व आलं आहे ते गावाला, आणि ज्या पद्धतीने लोक पुढे जात आहेत. आणि एकंदर आता आपण सगळ्या जगाचंच चित्र बघतोय की लोक गेल्याच्या नंतर आता इथे तुम्ही आलात, तुम्हालाही पहिल्यांदा मी विचारलं तुमचं गाव कुठचं आहे. अगदी. तर जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलात तर शेवटी महत्त्व तुमच्या गावाला आहे. खरंय खरंय. आणि तुम्ही कितीही मोठा झालात तर तुमचं कर्मभूमी कुठली असो, महत्त्व तुमच्या मातृभूमीला आहे. तर मातृभूमी ते कर्मभूमी असा असलेला प्रवास म्हणून मला तुमचं गाव ते ग्लोबली नाव खरंच खूप आवडलं. आणि त्याचा उच्चार तुम्ही खूप छान करता, त्यामुळे मला त्याचं एक वेगळं आकर्षण वाटलं. त्यामुळे हे नाव खूप छान, मला फार छान वाटलं. गुड. मग तुमचा कसा प्रवास होता? अगदी गाव कुठलं तुमचं आणि आज तुम्ही ग्लोबल झालेला, तुमचा कसा प्रवास होता? खऱ्या अर्थानं मला ग्लोबल व्हायचं जर श्रेय कोणाला द्यायचं झालं तर मी खऱ्या अर्थानं एकतर ज्या महाविद्यालयात मी शिकलो ते फर्ग्युसन महाविद्यालय. सुदैवाने मी त्याच महाविद्यालयात प्राध्यापक गेल्या म्हणून 20 काम करताय. वर्षापासून प्राध्यापक आहे. आणि अजून ग्लोबल होण्याचं जे सगळ्यात श्रेय जातं ते ज्याच्यासाठी माझी जे व्यक्तिमत्व ओळखलं जातं की विद्यार्थ्यांचा मित्र असलेला प्राध्यापक. क्या माझ्या विद्यार्थी मित्रांनीच मला ग्लोबल केलं खऱ्या अर्थानं. आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे सोशल मीडिया. मला आधीपासून सोशल मीडियाचं प्रचंड अट्रॅक्शन होतं. काय प्रत्येक माणसाला लपून कशाला ठेवायचं, प्रत्येक माणसाला प्रसिद्धी हवीशीच वाटते. 100% आणि युग पण तेच कर्मधर्म संयोगानं दिसायला जरा सुंदर होतो. आताची अवस्था सोडा, त्यामुळे फोटो टाकणं, त्याला किती लाईक्स येणं याचं अट्रॅक्शन होतं. पण कुठंतरी क्रिएटिव्ह कंटेंट होता, थोडा अध्यात्माची आवड होती, विषय सुदैवानं चांगला आहे आणि मी बोललेलो लोकांना आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला माणसं वाचायला, माणसाशी जुळून घ्यायला आणि नातं करायला. आणि माझ्या आईवडिलांनी दिलेली एक शिकवण, नेकी कर दर्या में डाल, त्या अनुषंगानं माणसं जमवत गेलो आणि त्या अर्थाने मी ग्लोबल झालो. मी ग्लोबल होण्याचं काम म्हणजे माझं हिंगोलीला जेव्हा आदर्श महाविद्यालयासारख्या लहान गावात शिकायला होतो आणि माझं गाव होतं, मी एक संकल्पना तुम्हाला सांगतो की माणूस त्याच्या गावात राहिला तरी ग्लोबल आहे. सध्याच्या काळात डिजिटल झाले ना, ग्लोबलच आहे. कारण विचार हे तुमच्या गावातच तयार झालेले असतात आणि तुम्ही त्या विचाराचा प्रसार फक्त जिथे कर्मभूमी तिथे येऊन करता. ऍक्च्युअली हे असलेल्या हातात असलेल्या धान्यासारखं आहे. तुमच्या हातात धान्य आहे, तुम्ही हातात ठेवाल ते हातात आहे. पण जर का तुम्ही एखाद्या जमिनीत ते धान्य टाकलं, नाही पडलं, तर त्याचं स्प्राऊट होणार, त्याच्या ओंब्या येणार, त्याचं धान्य होणार आणि ते धान्य ग्लोबल होणार. अशा पद्धतीने प्रत्येकाचे विचार, जेव्हा त्या विचाराला संधी मिळते आणि त्या विचाराला काहीतरी व्यासपीठ मिळतं, ते विचार ग्लोबल होतातच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माणसाला जेव्हा ग्लोबल व्हायचं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं समाजाने किंवा त्याच्या अनुयायांनी त्याचे विचार हे सहज आत्मसात केले पाहिजे. या दोन गोष्टी फार मला महत्त्वाच्या वाटतात. नक्कीच. पण गावापासून आता हे तुम्ही खेड्यागावातून येता, हिंगोलीचं नाव सांगितलं तुम्ही. हिंगोली तसं शहरच म्हणजे आपल्याकडचं सुदृढ खेडच धरा मराठवाड्यातलं आमच्या. पण ठीक आहे, काय खेडं म्हणलं तरी मला प्रचंड आनंद आहे. कारण जो बाज आम्ही जगलोय त्या खेड्यातला, की बाजार भरणं,
लोक येणं, बायकांचे वेगवेगळ्या प्रकारचे कुंकू, वेगवेगळ्या प्रकारचे लुगडी, माणसांच्या टोप्या, फेटे, धोतर, त्यांचं बोलणं, ती परंपरा. ह्या परंपरा, पालख्या, कीर्तनं, नागपंचमी, वेगवेगळे सण सगळ्या जाती धर्माचे. त्या अनुषंगानं ते खरं तर गावच होतं आणि त्या गोष्टीला फार किंमत आहे. आणि ते म्हटल्यानुसार मग तुम्ही पुढचं जे बोलत होतात की हा, त्या हिंगोलीपासून मी इथे आलो. कसा प्रवास होता हिंगोली पासून ते पुण्याच्या नावाजलेल्या महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेण्यापर्यंतचा? एकतर आधीपासून लहानपणीपासून कसं आहे, माझा स्वभाव बोलका आहे. मला माणसांची प्रचंड आवड, मला मैत्री करण्याची आवड. मला मग तुम्हाला खोटं सांगायला खरं सांगतो की मला असं काहीच नाही, फक्त छोट्या छोट्या मुलांशीच गप्पा मारायला किंवा मोठ्या तरुण मुलांशीच. म्हातारे माझी मित्र. आणि मग काय करायचं, एक दिवशी मजा काय करायची की आमच्या ओट्यावर 4-5 म्हाताऱ्या बसल्या हे अंदाज यायचा. माझ्या अभ्यासाच्या खिडकीतनं ऐकूला यायचं की माझ्या आजी जवळ येऊन त्या सुनांचे घराणे करायच्या. तर ते त्यांचं मोकळं होण्याची एक गोष्ट होती. तर मला कळायला लागलं की या माणसांना काय हवंय. मग मी त्यांच्याजवळ जायचो. मग आपण टाइमपास म्हणून, हा तू आजी, तू अशी, तू तशी, तू हे करायला पाहिजे, तू एवढ्या म्हातारपणी कशाला काम करते. त्या बाईचं घरी जाऊन काही भांडणं विंडणं करायची नाही, पण ती माझ्याशी जोडल्या जायची. मग मी पुण्याला आल्याच्या नंतर सुद्धा ही लोक माझ्या आजीला म्हणायची, भैया आला का नाही, मला बोलायला पाहिजे. आमच्या बहिणीची एक माझ्या भाऊजीची आजी होती, तिचं वय 90 वर्ष. अरे बापरे. तर ती म्हातारी दरवाजा बंद करून आम्ही दोघं जण सगळ्या गावाचे घराणे करायचो आणि त्या मोकळ्या व्हायच्या. आणि सांगायला तेवढी स्पेस तुम्ही देत असाल. निघताना तेव्हा म्हणजे सायकोलॉजिकल पहिल्यापासून मला. मग अशी लोक जोडत गेलो. मग काय झालं, हिंगोलीला मी 12वी पास झालो. आता सांगितलं तर खरं वाटेल का नाही माहित नाही. 12वीला माझा सायन्स आणि म्हणजे मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या दोन्हीतही एवढे चांगले मार्क्स होते की मेडिकललाही ॲडमिशन झालं असतं आणि इंजिनिअरिंगला तर मी होतोच. आता कॉलेजचं नाव कुठं होतं काय सांगणे, मेकॅनिकलला होतो. आणि मला ते काय थोडंसं नाही आवडलं बाबा. म्हणजे इंजिनिअरिंगला नाव येऊ ठेवायचं नाही मला, प्रत्येक विषय एकच नंबर असतो. ते काय आपला पिंड नसेल तो. मला थोडंसं असं मोकळा श्वास घ्यायला पहिल्यापासून. मला कधी असं चाकोरीबद्ध जीवन आवडलंच नाही पहिल्यापासून. मग ते ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्याच्या नंतर 1 वर्ष काय केलं माझंच मला माहिती नाही. त्या 1 वर्षाच्या नंतर निकाल तर भारीच लागला आणि घरी आलो. माझे पप्पा फार ग्रेट माणूस. दुर्दैवानं 2009ला माझ्या पप्पांचं निधन झालं. माझा बाप म्हणजे जमान्याचा जॉली माणूस आणि त्यांना मी म्हणजे त्यांचा अभिमान. म्हणजे माझं पोरगं कधीच चुकणार नाही एवढा प्रत्येकच बापाला असतो, मला तर काय माझ्याच बापाला असं नाही. आणि आमच्या पप्पाला असं वाटायचं की काय करायचं ते करावं. आता मला इतकं टेन्शन आलं की मला वाटलं माझा रिझल्ट आता राहणार 100% आणि मला इंजिनिअरिंग करायचं नाही. आता प्रत्येक बापाचं स्वप्न असतं पोरगं इंजिनियर व्हायला लागलं. मी घरी गेलो सकाळी. लाट पण होती त्या काळात डॉक्टर आणि खूप त्या प्लेसमेंट फार जबरदस्त होत. छत्रपती संभाजीनगर म्हणजे आत्ताचा तेव्हाचा औरंगाबाद. मग मी बसमध्ये बसून सकाळी 12-12:30ला उतरलो. पप्पा रविवारचा दिवस होता वाटते. पप्पा झोपेतनं उठले, आपली लुंगी बिंगी घातलेली होती, गळ्यात पांढरी बनियन घालायची ती कोपरी, आणि बसले आईन पप्पा. मग मला म्हणले, भैया कसं काय आला अचानक? नाही म्हणलं, आलो. अंदाज फोनवर आईला दिलेलाच होता. पण आई माझी, मला तर तिनंच म्हणजे जे मोठा झालो तो फक्त तिचं आहे, सगळे श्रेय तिचं आहे. तो विषय वेगळ्या दिशेनं जाईल. आणि मग हे करत असताना पप्पाला म्हटलं, पप्पा मला इंजिनिअरिंग काय करायचं नाही. मला वाटलं आता माझा बाप मला मारलच काय, हाकलून देईल. तुम्हाला फार मोठी गोष्ट वाटेल, माझा बाप 2ऱ्या मिनिटाला म्हटला, तुला काय करायचं. मी पप्पाला 3ऱ्या मिनिटाला सांगितलं मला BSc करायचं. आणि ते राजी पण झाले. कुठलीही गोष्ट न घेता त्या माणसाचा आनंद वेगळा की पोरग माझ्याजवळ राहील. मग मी हे म्हणलं नाही की BSc मला छत्रपती संभाजीनगर, पुणे, औरंगाबाद कुठंच नाही. मला आपल्या गावी हिंगोलीतच करायचं, आदर्श कॉलेजला. आणि आय हॅव टेकन ॲडमिशन फॉर BSc. आता झालं एक कर्मधर्म संयोगानं मी थोडासा डोक्याने चांगला होतो. आणि BScचा अभ्यास त्या काळात हे असलं की आत्ताच्या सारखं 6 महिन्याला परीक्षा, 2 महिन्याला परीक्षा असं नव्हतं. वर्षाला एकदाच परीक्षा. त्यामुळे काय व्हायचं, कॉलेजला वेळ खूप मिळायचा आणि खऱ्या अर्थानं कॉलेजचं जीवन आम्ही जगायला भेटायचं. आत्ताच्या मुलांमध्ये ज्या गोष्टी, मला काय शिक्षण पद्धतीला नाव ठेवायचं नाही, प्रत्येक शिक्षण पद्धती
वेगवेगळे असते, पण मला माझी शिक्षण पद्धती मी प्रचंड एन्जॉय केली. आणि मग वेळ मिळाला तर मला कळालं की इथं आपल्याला काहीतरी आपले छंद जोपासता येतील. आणि त्या अनुषंगानं फर्स्ट इयरला मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. मला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं 3रं बक्षीस मिळालं. माझा कॉन्फिडन्स तर अजूनच ढगात. पेपरला, गाव छोटं असल्यामुळे लगेच पेपरला बातमी. मग पेपरला बातमी एका दिवशीची नाही, दुसऱ्या दिवशी आमदारांनी सत्कार केला, यांनी सत्कार केला. ते घरी मला अजूनच कौतुक. विषय अभ्यासही करायचो कारण सिन्सिअर होतं. आणि हे करत असताना, पुढे जात असताना युवक महोत्सवाची एक नोटीस आली. आमच्या मराठवाड्यात पूर्ण महाविद्यालयाचा एक युवक महोत्सव असतो आणि त्यात वेगवेगळ्या 32-34 स्पर्धा असतात. त्यात एक स्पर्धा होती एकपात्री प्रयोगाची. आणि आमच्या कॉलेजच्या अख्ख्या समूहामध्ये नृत्याची एंट्री होती, गाण्याची होती, अभिनयाची होती, सगळ्या होत्या. पण एकपात्रीची एंट्री नव्हती. आणि माझ्यावर तसा डॉक्टर लक्ष्मण देशपांडेंच्या अभिनयाचा आणि त्यांचं जे नाटक आहे ना, ते नाटक म्हणजे थोडक्यामध्ये माझं घर आहे. ते नाटक मला का भावलं वराड निघाला लंडनला, ते माझं घर आहे. आणि त्या घरामध्ये जे मुख्य पात्र आहे काशीनाथ, ते मी आहे. फक्त मी लंडनला गेलो नाही, नाहीतर ते नाटक जसं तसं माझ्या, त्यामुळे ते पात्र मला असे जवळ वाटायचे. मग मला विचारलं, आमच्या एक डॉक्टर वाघमारे होते सांस्कृतिक विभाग प्रमुख, त्यांनी म्हणले कोणी एकपात्री करणार आहे का? तर मी म्हणलं आता कोणीच नाही तर आपण करूया. तर त्यावेळेस मी काय केलं, आपलं उपकरण तुमच्या गळ्यात आहे तसं उपकरण घेतलं आणि वऱ्हाडच्या प्रयोगातला थोडंसं अभिनय केला. काय माझं स्टार होते काय माहिती, तो अभिनय त्या प्राचार्यांना आवडला, वाघमारेंना आवडला. ते म्हणले चला सोशलचं सिलेक्शन झालं. मग 40 लोकांच्या टीममध्ये गेलो. त्या लोकांनी कधी मला नेतृत्व दिलं आणि कधी मला पुढे नेलं माहीत नाही. वसमतला युवक महोत्सव झाला. वसमत बहिर्जी स्मारक नक्की अजून आठवतं मला. अशी मजा असायची की हे धिंगाणा, हे पोरं इकडे जेवायचे, पुऱ्या संपल्या, भाजी संपली, कुठेही झोपायचं काहीच नाही हो. एका वर्गात बल्ब लावून द्यायचे, तिथंच आम्ही झोपायचो, मस्त पण मजा यायची. आणि हे सगळं करत असताना जो योग महोत्सव चालू झाला, त्या योग महोत्सवात माझं सादरीकरण झालं आणि त्या योग महोत्सवात मला 3रं बक्षीस मिळालं. मग माझा कॉन्फिडन्स अजूनच जास्त, वक्तृत्व यायला लागलं, अभिनय यायला लागला. नंतर समूहगीता ते आमचे देशपांडे सर मला घ्यायचे. मग असं करत 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 त्या गोष्टी एवढ्या सुंदर पद्धतीने मांडत गेलो. BSc खूप चांगल्या मार्काने पास झालो. केमिस्ट्री तर छान, माझे शिक्षक छान होते. आणि बॉटनी झुलॉजी केमिस्ट्रीमध्ये बॉटनीचे AL वैद्य, झुलॉजीचे वेरा मादलापुरे आणि केमिस्ट्रीचे देबडवार आणि नाईक सर या लोकांनी विषयाला मदत केली. डिग्री झाली. आमच्या आदर्श कॉलेजचा श्री आदर्श पुरस्कार असायचा, तो मला मिळाला. अरे बापरे. आणि हे करत असताना मला प्रत्येक जण म्हणायचं आता हिंगोलीत थांबू नको. रोज पेपरला नाव, म्हणजे मी एवढं गाजवलंय कशातच ठेवलं नाही. माझं म्हणजे मित्रही खूप चांगले, माझे शिक्षकही खूप चांगले, माझे आई वडील खूप चांगले. एक लक्षात घ्या, हे सगळं करताना पालकाची भूमिका फार महत्वाची. आता माझ्या आई वडिलांनी जर तेव्हा मला म्हटले असते की घासून पिटून तुला इंजिनिअरिंगच करायची, मी एवढं सुंदर नसतो जगलो. ठीक आहे, मी पैसे खूप कमवले असते, अजून याच्यापेक्षाही जास्त, आणि काय केलं असतं. पण मला ज्या पद्धतीने मी नाचतो, धिंगाणा करतो, आणि त्या काळात शिवछत्रपतींचं माझ्यावर पडला प्रभाव. अगदी महाराजांनी एक गोष्ट मला शिकवली की महाराजांच्या व्यक्तिमत्वातनं मी एकच गोष्ट घेतली, ज्या माणसाला जशाचं तसं वागायचं आणि एकनिष्ठता सोडायची नाही. ती मी कधीच सोडली नाही. शिवरायांचे फक्त गुण, शिवरायांचे आपण काहीच म्हणजे त्यांची बरोबरी तर कोणालाच शक्य नाही, पण त्यांच्या विचाराचं पाईक होण्याचं मी ठरवलं. आणि मग मला लोकांनी सांगितलं की सुशील तू काय आता इथे थांबू नकोस, तुझ्यात थोडी कॅपॅसिटी जास्त आहे, जा. त्या युवक महोत्सव जेव्हा मी हिंगोलीला असताना मग वसमतचा युवक महोत्सव केला, मग कोडग्याळ नावाचं गाव होतं, मग अर्धापूरचा युवक महोत्सव, अशी मोठे मोठे युवक महोत्सव केले. त्या युवक महोत्सवातून माझं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवाला राष्ट्रीय पदवीला सिलेक्शन झालं. तिथेही बक्षीस मिळालं. आंतरराष्ट्रीय लेवलला मॉरिशसला आमची टीम जाणार होती, त्याच्यातही मी होतो. आणि या अनुषंगानं काय झालं, कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, विदर्भातला अमरावती, अकोला, नागपूर,
या सगळ्या भागातली मुलं तिथे यायची. आणि या 4 दिवसात मला माणसांची आवड असल्यामुळे एवढी मित्र करून टाकले. अरे आणि ही मित्र अशी जीवाभावाची मित्र झाली. आता परवाच एक त्यातलाच एक दीपक नावाचा माझा मित्र, 20 वर्षाची मैत्री आहे. तर त्याचा फोन आला आणि तो काय म्हणतो, सुशा तू अजून केलेलं वऱ्हाड माझ्या जशाला तसं डोक्यात. त्याचा वाढदिवस होता. मी त्याला फोन करत होतो, त्याने काय उचलला नाही. रात्री आला माझ्या बायकोला म्हणला की तुमचा नवरा लय नाटकी आहे. मग ती म्हणते हो मलाही माहिती माझा नवरा नाटकी आहे. आता काय सांगता बायकांचं, म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त त्यांनाच माहिती असतं ना. त्यांच्या एवढी नाटकं कुठंच करावी लागत नाहीत. ऑफ दी रेकॉर्ड बोललेलं बरं आहे. आणि मग ते केलं. मग त्या योग महोत्सवाने मग मी पुण्यात मी कधीच आलो नाही या भागात. पश्चिम महाराष्ट्र मी कधीच आलो नव्हतो. मी फक्त पंढरपूरला, तुळजापूर, अक्कलकोट या देवाला गाडीत बसून आणलं, पप्पानी नेलं. मी पहिली एंट्री केली पुण्यात स्वारगेटला. पण ही जीवाभावाची केलेली मित्र, तेव्हा काय फोन तेवढा नव्हतं, पत्र एकमेकाला लिहिणं. आजही माझ्याजवळ एक ट्रंक भर पत्र, फोटो अजून आहेत बरं घरी पडून. हिंगोलीला अजून एकही मी त्यातलं घालतोय. माझा कितीतरी मित्र फार चांगल्या पदावर आहेत. मग आमचा एक मित्र होता संतोष पिसे. आता तो फार मोठा इस्रोचा तो ट्रिप मॅनेज करतो, फार चांगला माणूस आहे. संतोष पिसेनी मला स्वारगेटला रिसिव्ह केलं. मी उतरलो आणि त्या स्वारगेटच्या PMT स्टँडला आम्ही गेलो. काय मला वाटतं त्यांनी काय केलं, मी आंघोळी केलेली नव्हती, सकाळी उतरलो होता. तो म्हटलं पहिले आपण सारसबागच्या गणपतीला जाऊ. मग तसंच कुठेतरी फ्रेश झालो, सारसबागच्या पाया पडल्या आणि तिथलं वातावरण बघितलं त्या स्वारगेटचं. मी म्हटलं एवढी गर्दी, आपण ऍडमिशन घेतो का नाही काय माहिती. आणि असं करत करत तो म्हटला बसा. मग त्यांनी माझी 20 रुपयाची एक पास काढली, काहीतरी फोटो विटो मागितला. मग PMT तो चेलाडीला राहत होता तिथे गेला. मग पुण्याची प्रवास चालू झाला आणि कर्मधर्म संयोगाने इथे एंट्रन्स दिली, त्याच्यातही टॉपर आलो. आणि सगळे पुण्यातले महाविद्यालय उलथे पालथे केले पाहून, याचं केमिस्ट्री कसं, याचं हे कसं. आणि एकच कॉलेज होतं जे बघितलं नव्हतं, ते म्हणजे फर्ग्युसन कॉलेज. पायच ठेवला नव्हता. आपल्याला मिळेल न मिळेल एंट्रन्सला मार्क पडतात. आपण मराठवाड्यातले कोण विचारतं, आधीच तर आपल्या लई आणि हे त्या भाषेला बोलणारी लोक असं कुठला सुटला ठोका. पण पुढचं एक सांगतो तुम्हाला, मी काय कोणाच्या भाषेला किंवा भाषा ही आई असते. मी माझा बाज अजूनही बदलला नाही. माझा बाज तोच ठेवलाय आणि बदलणारही नाही जीवनात. आणि मला आपल्याला प्रत्येकालाच आपल्या भाषेचा, आपल्या बाजाचा अभिमान असायला पाहिजे. पण ते केलं. नंतर फर्ग्युसनला ऍडमिशन मिळाली. तिथं तर जीवनाला कलेक्टनीच मिळाली. मी म्हणतो ना की सोडून सुटणारे व्यसन नसतं, सगळ्यांच्या नशिबात फर्ग्युसन नसतं. तर काय आम्ही पुण्य केलं होतं काय माहिती, त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून ऍडमिशन मिळालं. आणि त्या काळात तर फर्ग्युसन म्हणजे आज 22 वर्षापूर्वीचं फर्ग्युसन. अहो प्रचंड वेढलेल्या वडाच्या झाडातनं माणसांनी मध्ये जावं, लांब लांबून कुठे बिल्डिंग दिसू नये, काही चिटपा करू नको कोणी. म्हणजे प्राणी पक्ष्यांचा आवाज आणि शांततेशिवाय आम्ही कधीच काय ऐकलं नाही. अशा वातावरणात आमचं शिक्षण, 3 मजली ॲम्फी थिएटर, सुंदर वातावरण. ह्याला वाटायचं आपण काय विदेशात शिकतोय का. शिक्षकांचा ॲटिट्यूड, बोलणं, रागवणं. त्या काळात फर्ग्युसनच्या वसतिगृहात राहायला मिळालं, ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर राहिले अशा ठिकाणी, राम गणेश गडकरी राहिले अशा ठिकाणी. मला प्रत्येक दिवसेंदिवस असं वाटायचं माझ्या जीवनात इतिहास घडतोय. आणि अशा वातावरणामध्ये शिकत गेलो. त्या काळामध्ये पण मी फक्त कालचक्र, पुरुषोत्तम करंडक, म्हणजे फार चांगले आत्ताचा रोहन मंगणी, आशुतोष कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, हे त्या काळात लोक असे बाजूला बॅचमेट राहायचे. आपल्याला कौतुक. मी हिंगोलीला जाऊन सांगायचो, लगावायचे काही सुशील काही सांगतो. असं करत गेलो. सुदैवानं फर्ग्युसनला रसायनशास्त्राचा एवढा चांगला अभ्यास केला, तिथे पहिला आलो. आणि माझे शिक्षक खूप छान, मामुलकर, भाटवडेकर, ही कौलगुड सर, ही फार चांगली माणसं. त्या काळात वाघ नावाचे प्राचार्य होते. तो माणूस, 1 वर्ष मी दिवाळीला हिंगोलीला गेलो नव्हतो, आमची 2 दिवसांनीच परीक्षा होती. तर वसतिगृहात तो माणूस मला घ्यायला आला, सुशील आपल्या घरी जेवायला जायचं. म्हणजे मला कौतुक वाटलं, पुण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला लोक अशी कशी म्हणतात. गुरुजींनी निमंत्रण देणं म्हणजे त्या दिवशी आपण ठरवलं की नाही बाबा, आपल्याला शिक्षकच व्हायचं, काय व्हायचं नाही दुसरं लाईफमध्ये नाहीच. आणि नंतर माणसांचं, विद्यार्थ्यांचं प्रेम पाहिलं. सर जात असताना लोक नमस्कार करणं, बोलणं, हे भेटणार नाही कोणाला. मग झालं, MSc झालं, नेट सेट पास झालो. इथून बिराड उचललं, हिंगोलीला जागा निघाली. हिंगोलीला सिलेक्शन, ज्या कॉलेजला विद्यार्थी होतो तिथं सिलेक्शन झालं. आणि सिलेक्शन झाल्याच्या नंतर हिंगोलीत काम सुरू केलं. पण डोक्यातला काय पुण्याचं आणि फर्ग्युसनचं जातच नव्हतं बाबा. एकदा वेळ लागला काय. नाही. आणि 8 महिन्यानं फर्ग्युसन महाविद्यालयात जागा निघाली. माझे गुरु, मला त्यांची खूप आठवण येते, ज्या माणसानं आपल्या जीवनात उभं राहण्यात फार महत्वाचा वाटा, डॉक्टर SM चितळे.
म्हणजे तुम्हाला विश्वास येणार नाही, जेएम रोडचं मॅकडोनाल्ड जे हॉटेल आहे त्याच्या बाजूची जी मोठी बिल्डिंग आहे, ज्याच्या जवळपास 50 एक खोल्या आहेत, अशा मोठ्या घराचा असणारा माणूस म्हणजे SM चितळे. आणि त्या माणसाने आम्हाला घरी न्यावं, बोलावं, सुशील असं, सुशील तसं, सुशील याव, सुशील त्याव. आणि त्यांनी घडवलं, नोकरी लागली. माझ्यातल्या कलागुणांचा ॲक्टिव्हनेस बघून सरांनी मला पहिल्याच वर्षी कल्चरल इन्चार्ज केलं. पहिल्याच वर्षी. अरे बापरे. जेवढी माझी केमिस्ट्री फर्ग्युसनची जुनी आहे तेवढंच माझं सांस्कृतिक जुनं आहे. आणि एकदा पुण्यात पडलं की हा तर सागरच आहे. मग आता गावावरनं सुटलेली गोळी अशा सागरात पडली. पुढचं तर काय, पुढचा तर काळ शिकवत असतो सगळं. हो ना, हो ना. आणि एक लक्षात घ्या, गाव ते ग्लोबल ह्या तुमच्या कन्सेप्ट मधली एक गोष्ट माझ्या काळजामध्ये थोडंसं एक धस्स करून गेली. ती गोष्ट म्हणजे ग्लोबल होण्यासाठी तुम्हाला गाव सोडावं लागायचं. सोडावं लागतंच. म्हणजे एक तर तुम्हाला तिथं राहून सुद्धा गावात इन्व्हॉल्व नाही होत आहेत. तुमचे सानिध्य आणि तुम्हाला असलेल्या अणुरेणूचा साक्षात्कार हे 100% तुम्हाला या चराचरात पोहोचवतात. प्रवास चालू झाला, काम करत गेलो. माझं दैवत माझे विद्यार्थी, त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत गेलो. आणि ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्या त्या लोकांसोबत पूर्ण शिकत गेलो. आणि मनात कुठलंच पाप नाही, कोणाचं वाईट करण्याची अध्यात्माची जोड असल्यामुळं मनात कधीच कोणाचं वाईट करण्याचं किंवा कोणाबद्दल राजकारण करण्याचं लोकांना फार वाटायचं मी आमदार आहे, मी राजकारणात जातो, याचं बोलणं छान आहे, हा पॉलिटिकल आहे. माझ्या जीवनात मला राजकारण कधी जमलं नाही, आलंय नाही. पण केमिस्ट्री खांद्यावर घेऊन अध्यात्माचं वेड हे जरा वेगळंच केमिस्ट्री वाटते की नाही? ही वेगळी केमिस्ट्री. केमिस्ट्री खांद्यावर घेऊन अध्यात्म. हे केमिस्ट्री फार वेगळी आहे. काय झालं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी लेक्चरला गेलो, म्हणजे पहिल्या लेक्चरला गेल्याच्या नंतर माझ्या कपाळाला कुंकू. आणि पहिलं लेक्चर आमच्या कॉलेजमध्ये ठेवलं अंधश्रद्धा निर्मूलन. अरे बापरे. त्या अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये जे बोलणारे वक्ते होते त्यांचं नाव नाही सांगत, ते म्हटले ही गंध लावणारी माणसं कितपत देवावर विसंबून असतात. आणि तेवढं सभागृहात पुढं बसलेलं माझ्या कपाळाला गंध. म्हणले काय डोक्याला ताप झाला बाबा, आता बोलावं कसं या माणसाला, काय बोलावं, अंधश्रद्धा आपल्या श्रद्धेवरच यायला लागलं. मी त्यांना फक्त उठून एक प्रश्न विचारला सगळे व्याख्यान संपल्यानंतर, की म्हणलं श्रद्धा, तुमची अंधश्रद्धा संपवण्यासाठी तुम्ही लोकांच्या श्रद्धा संपवू नका. आजचं तुम्हाला दुर्दैव सांगतो, लोकांची फक्त श्रद्धा संपत चालली म्हणून लोक आणि विद्यार्थी हे त्यांच्या गोलपासून हे दूर चाललेत. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मग तुम्ही म्हणता तसं अध्यात्मामध्ये केमिस्ट्री हा माझा विषय आहे. रसायनशास्त्र मला खूप आवडतं. केमिस्ट्रीमध्ये माझी साधना प्रचंड आहे. पण त्याच्यामधलं एक अध्यात्माची गोष्ट सांगतो. आम्ही जेव्हा रिॲक्शन लावायचो आणि कुठली रिॲक्शन करत असताना एक रिॲक्शन लावली तर तिचं प्रोडक्ट येणं नाही येणं हे आमच्या हातात नसायचं. माझं ड्रग डिझायनिंगमध्ये काम आहे. माझे 3 पेटंट्स आहेत, एक 30-40 पेपर आहेत. आणि कॉस्मेटॉलॉजीमध्ये माझं काम आहे. 6 विद्यार्थी माझ्याकडे PhD करतात. आणि ते प्रोडक्ट येणं नाही येणं आपल्या हातात नसतं. हे बघा, आपल्या जीवनामध्ये काय घडावं ही कुठली तरी एक मोठी शक्ती सांभाळत असते. काय घडावं, काय नाही घडू नये. तर या कुठल्याही आपण आम्ही रिॲक्शन लावायचं आणि त्या रिॲक्शन मध्ये काय व्हायचं, तो प्रोडक्ट यायचा नाही यायचा माहित नसेल. पण सुदैवानं तुम्हाला सांगायला फार आनंद होतो, मी माझ्या PhDच्या काळात हो का विद्यार्थी दशेच्या काळात एकदा मी रिॲक्शन लावली की त्याचा प्रोडक्ट आला. मग आमचे एक मामूलकर सर होते आणि ते काय म्हणायचे, सुशीलच्या मागे देव आहे, त्याच्या मागे शक्ती आहे. मग वर्गामध्ये मला म्हणायचे महाराज महाराज महाराज. अरे बाबा, महाराज बिराज काय नाही, पण माझी श्रद्धा होती की माझ्यासोबत कोणीतरी आहे, मला कोणीतरी काहीतरी करतंय, विश्वास. आणि हा विश्वास म्हणजेच अध्यात्म होतं. एक लक्षात घ्या, आज तुम्ही इथे बिनधास्त बसलात,
तुमचं गावी घर असेल, नक्कीच तुमच्या आहेच. गावी तुमचं काहीतरी असेल, पण तुम्हाला माहिती आहे ते सांभाळायला आई वडील आहेत, त्यामुळे तुम्ही इथे बिंदास्त आहे. जर ते सांभाळायला कोणी नसतं, तर चिंता लागून असते. इम्पॉसिबल. तुमच्या हम्म. चेहऱ्यावर एवढी शांतता येऊच शकत नाही. आणि ही शांतता म्हणजेच अध्यात्म आहे. क्या बात आहे. तर या अध्यात्माला आम्ही काय म्हणतो, की आपल्यासोबत कोणी आहे हे असण्यासाठी तुम्हाला कितीतरी जन्माचं तुम्ही जे केलेलं सार्थक आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलाच्या पोटी आलात आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना देवापेक्षा तर काय कमी मानत नाही, कोणीच मानत नक्कीच नाही. नाही. आणि हे आपलं ईश्वराप्रती असलेली श्रद्धा. मग ती शक्ती कुठल्या जातीची असो, धर्माची असो, मला त्याचं काहीच घेणं नाही. फक्त एक आहे की आपल्या मागे शक्ती जर उभी करायची असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवावा. आता मंदिरामध्ये प्रचंड ठिकाणी मूळ मूर्ती पाषाणाचीच असते. तिला देव काय करतं, कोण देव करतं? आपली श्रद्धा. आता माझ्यासमोर तुम्ही आहात, माझा तुम्ही पहिल्यांदाच भेटलात, परंतु तुमच्या प्रती मला तुम्हाला किती मानून घ्यायचे ते माझ्या श्रद्धेवर आहे. आणि मी श्रद्धा मांडली, ठीक आहे, तुम्ही मला पुढं तुमचे माझं हे नजरी नाही, माझ्या मानलेल्या श्रद्धेवरच तुम्हाला ईश्वरत्व प्राप्त होणार आहे. आणि या अनुषंगानं आम्ही काम करत गेलो. आणि सुदैवानं काय झालं, माझ्या त्या आध्यात्मिक वैचारिकमुळं मी सकारात्मक जास्त राहिलो. कसं असतं, सध्याच्या जनरेशनला जर तुम्ही सांगितलं ना, ए जाऊन ते काम करून ये, नाही हो सर, ते होत नसते, ते होणार नाही. नाही. तेच तुम्ही Negativity. एखाद्या आध्यात्मिक पोराला सांगा, ज्याला थोडीशी अध्यात्माची जोडी आहे. अध्यात्म म्हणजे काय, तुम्ही कीर्तन, प्रवचन सारखं भजन, तुमच्या हातात माळा, पार अंगावर भगवे कपडे, हे त्याला अध्यात्म. अध्यात्म म्हणजे तुमचा कुठल्या तरी शक्तीप्रती असलेला विश्वास. आणि त्या पुढं त्याच्या पुढे जाऊन बोलतो, हा विश्वास ज्या दिवशी प्रेमात कन्वर्ट होतो, त्याचं रूपांतर प्रेमात होतं, त्यावेळेस तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली म्हणतात. बाकी कुठलीही अवस्था नाही. आम्हाला ज्या पद्धतीने खाल्ल्यानंतर लोकांना आनंद मिळतो, मला माझं नामजप केल्याच्या नंतर मला माहिती आहे की ती भौतिक अवस्था आहे. जप पण त्याचं समाधान जे मला मिळतं ना, ते दिवसभर मला ऊर्जा देऊन जातं. मग या अनुषंगाने करत गेलो. लोकांना देखील माझे विचार आवडत गेले की धन्वने सर अध्यात्म आणि हे करतात. आणि पुढची महत्वाची गोष्ट, मी अध्यात्मात का आलो. अध्यात्मात येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे संत. आपला महाराष्ट्र. आणि इथं आल्याच्या नंतर अहो शॉकिंग सांगतो, मी आळंदीला जास्त काही, मी पण हिंगोलीला असल्यावर आळंदीला आपल्याकडं आमच्या मराठवाड्यातून लोक येतात. आळंदी देऊला येणं म्हणजे लोक गावात त्यांची पूजा करायची. मग आता इथं आल्याच्या नंतर मला माझ्या घरून विचारायचे, आळंदी किती लांब आहे? आहे 20-25 किलोमीटर. मग गेला का? म्हणलं नाही जाणार. तुम्हाला सांगतो, माऊलीच्या मंदिरात मी गेलो आणि रात्रीची आरती व्हायची वेळ झाली, शेजा आरती, उशीर झाला होता मला. आणि तिथे माझा मित्र राहत होता. तो म्हणला की तुम्ही काय करा, हे झाल्यानंतर मठात आपण थांबू बसू. आणि माऊलींची शेजा आरती झाली. माझी श्रद्धा असेल, मानणारे त्याला अंधश्रद्धा मानतील, मला नाही माहिती, पण माऊलींच्या समाधीपासून जेव्हा समाधीकडे मी जात होतो, काहीतरी सकारात्मक ज्या व्हायब्रेशन्स होत्या त्या न कळत मला स्पर्शून जात होत्या. आणि त्यावेळेस असं कळालं की नाही बाबा, हे काहीतरी याच्यात ऊर्जा आहे. ज्या पद्धतीने आमच्या केमिस्ट्रीमध्ये एक सोनिकेशन नावाचं टर्म आहे, की आपली कुठली रिॲक्शन घडण्यासाठी त्याला आवाज देतात, आवाज आणि रिॲक्शन. तरी माऊलीचा न कळत आवाज आपल्या सर्वांच्या जीवनात पुढे जातो. मग त्यापासून आमची भूमी नामदेवाची. मग नामदेव झालं, जनाबाई झालं, तुकाराम महाराज झालं, संत नामदेव झालं, एकनाथ झालं, पण सगळी संत. आणि आत्ताच्या काळात झालं तर स्वामी समर्थ, सद्गुरू गजानन महाराज आणि साईबाबा. या संतांनी समाजासाठी केलेलं कार्य. मला सोशल फार आवड, मला लोकांचं दुःख बघवत नाही. त्यामुळे या अध्यात्माशी जोडल्या गेलो. कदाचित हे केमिस्ट्रीचं आणि एकत्रित येण्याचं हे असावं. बाकी तर मला असं काय वाटत नाही. आपल्याकडे एक श्लोक आहे की चंदन शीतल लोके चंदनादपी चंद्रमा चंद्र चंदनवीर मध्ये शीतला साधू संगत. म्हणजे सर्वात महत्वाची साधूची संगत आहे, चांगल्या माणसाची संगत आहे. खरं. पण आज चांगल्या माणसांबरोबरच लोक दिसत नाहीत समाजामध्ये. आज बघितलं तुम्ही अध्यात्माचे अभ्यासक आहात की राजकारणात जरी बघितलं तर आज बघताय तुम्ही वातावरण काय झालंय, किंवा इतर ठिकाणी बघताय की चांगला माणूस हा एकटा पडला जातो बऱ्यापैकी, किंवा त्याला लोक जे आहेत ती बाबा हा काहीतरी वेगळी मनीषा ठेवून आहे. जेव्हा आपण समाजात काही गोष्टी मांडायला जातो, करायला जातो, थोडक्यामध्ये माझ्यासोबतच्या गोष्टी म्हणजे मी प्राध्यापक असल्याच्या नंतरच्या गोष्टी,
मी असंख्य विद्यार्थी जोडतो. खूप विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत, त्यांना अभ्यासात मदत, त्यांना त्यांच्या जीवनात उभं राहायला मदत. मग हे काय 1000 विद्यार्थी जोडले म्हणजे 1000 विद्यार्थी माझ्या पाठीमागे राहतीलच असं आहे का? किंवा ते माझ्यासोबत जोडल्या राहतील असं आहे का? नाही. याच्यामध्ये 10% मुलं आपल्या जीवनभर राहतात. नगण्य प्रमाणात पण कमी आहे. पण याच्यात मी माझं कर्तव्य सोडून द्यायचं का? नाही. मग आता ही समाजाची ही बरोबरी आहे. चांगुलपणा आणि वाईटपणा, चांगुलपणा आणि वाईटपणा यांचं झालेलं एकत्रीकरण म्हणजे हे पुढे आपल्याला हे करणं आहे. तर हे कदाचित खरं आहे की आपल्याला चांगल्या माणसाला समाजात त्रासच होतो. आणि पुढं पुढं एक वाक्य सांगतो, टीका सुद्धा चांगल्या माणसावरच होते. एक जुनी म्हण आहे, आंब्याचं भरलेलं झाड आहे आणि एक आंब्याचं मोकळं झाड आहे. दगड मारायचे तर लोक भरलेल्या झाडालाच मारणार. मग ठीक आहे, मग तो त्याचा मोठेपणा आहे, त्यांनी सहन करून घ्यायचं आणि पुढे जगायचं. तरच त्याला संतपद येणार, तरच लोक त्याला समाजात प्रतिष्ठा देणार आणि मानणार. आता तुम्ही अध्यात्म घेऊन काम करत आहात, विद्यार्थ्यांसाठी काम करतात असं तुम्ही सांगितलं. काही विद्यार्थ्यांच्या बाबतीतले आध्यात्मिक अनुभव कामाला येतात का? आता समुपदेशन करत असताना, काउन्सिलिंग करत असताना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती समजून घ्यावी लागते. आज आपण बघतोय की विद्यार्थी, इंजिनिअरिंगमधले काही विद्यार्थी असतील, मोठ्या स्तरावर जाऊन काहींनी आत्महत्या केलेल्या पाहायला मिळतात. सिनेसृष्टीमध्ये आपण सुशांत सिंह राजपूतचं उदाहरण घेतो किंवा आणखी लोकांची उदाहरणं घेता येतील. ही मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी काय कसरत होते एक काउन्सिलर म्हणून? नाही, मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला माणूस वाचावा लागतो. हे एक लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा कुणाशी मैत्री करता, हे सध्याच्या सोशल मीडियामध्ये फार डेंजर आहे. कदाचित हे मानसिक अस्वस्थतेचं कारण आहे. तुम्ही बघा, मॅसेंजर असू द्यात, का इंस्टाग्राम असू द्यात, का फेसबुक असू द्यात, किंवा या सगळ्या गोष्टी असू द्यात, या सगळ्या गोष्टींमध्ये एक चॅटिंग नावाचा प्रकार आहे. हे 90% ॲप कशावर चालतात? फक्त चॅटवर. चॅट कोण करतं? तुम्हाला माहिती आहे का ती व्यक्ती कोण आहे पुढची? नाही. मग तुम्ही तरी सुद्धा संवादासाठी कुठली व्यक्ती शोधत असता. आणि आजकालच्या काळामध्ये कमीत कमी 1000, 2,000, 5,000 लोक ऑनलाईन असतात, एका माणसाला ऍक्सेसेबल. आणि ती व्यक्ती त्यामध्ये कोणाला तरी बोलणं शोधण्याचा प्रयत्न करते. हे कशाचं लक्षण आहे? हे त्याच्या मानसिक अस्वस्थतेचं लक्षण. हा एकटेपणा वाढतो का? हो, पोटेन्शियल. आमच्या केमिस्ट्रीमध्ये एक टर्म आहे, पोटेन्शियल एनर्जी वाढली तर ती पोटेन्शियल एनर्जी कमी होण्यासाठी काहीतरी त्यातली एनर्जी बाहेर जावी लागते. मग ही व्यक्ती काय करत असणार? आपल्या कुठून तरी कोणी आपल्याला बोलतं का, कोणी आपल्याला हलकं करण्याचा प्रयत्न करतं. तर त्या लोक माणसांचं काही इंटेन्शन वाईट नसतं. जी दोन माणसं एकमेकाशी बोलतात त्यांचं इंटेन्शन काय की या माणसाला बोलण्याच्या नंतर कुठल्याही व्यक्तीतून कशातून आपण व्यक्त झालो, आपलं डोकं जर रिकामं झालं तर आपल्याला आनंद मिळेल का? यातून ती अवस्था त्या मुलांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी किंवा सोशल मीडियाने शोधलेली. पण यातून बऱ्याचदा कोणाच्या हाताला काही लागत नाही. मग ही मुलं त्या सोशल मीडिया वाईट नाही, सोशल मीडिया चांगलाही आहे, सोशल मीडिया दुधारी तलवार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या सगळ्या याच्यामध्ये आज माझ्याकडे ज्या केसेस येतात त्यामध्ये लहान वयाची मुलं वयाच्या पुढचा विचार करायला लागली. ही माझ्यासाठी फार चुकीची गोष्ट. म्हणजे आम्ही जेव्हा डिग्रीला गेल्याच्या नंतर आम्ही ज्या गोष्टी, समजा एखादं ट्रिपला जायचं तर आम्ही आमच्या घरी फोन करणार, पप्पा जाऊ का, आई जाऊ का, पैसे आपण दे, एवढे खर्च होणार, आम्ही जाऊन येतो. पण आजकालच्या काळामध्ये या अस्वस्थतेमुळं आणि काही कारण, मला बऱ्याच कारणांची मीमांसा करतायत, ही मुलं एका परवानगीच्या याच्यात कक्षेत राहिली नाहीत. सहज कुठल्याही गोष्टीला मुलं तयार होतात आणि त्या अनुषंगाने त्यांची अस्वस्थता परत वाढते. या मुलांना आम्ही वेगवेगळे काउन्सिलिंगमध्ये प्रकार करून बघितले. मी मेंदूचे व्यायाम दे, किंवा त्यांना बाबा आज सोशल मीडियाचा उपास ठेव. जसं आपण उपास ठेवतो आठवड्यात एक दिवस, तसा मंगळवारी उपास ठेव, गुरुवारी ठेव, तसं आज मी वापरणारच नाही इंस्टा फेसबुक, हा उपास ठेव बघ. पण यातून मुलं फार कमी बाहेर आली. त्यानंतर त्यांना आम्ही म्हटलं की
मित्र करा. मग ते मित्र करा म्हटलं तर तोही विषय तेवढा काय पुढे आला नाही. कारण तुम्हाला फार डेंजर गोष्ट सांगतो, तुमच्या बाजूला वर्गात असलेला मुलगा 70, 72, 73 मुलं आहेत. त्यातल्या 72 मुलांपैकी समजा एका मुलाला म्हणले या मुलांशी मैत्री करतो, नाही करत. पण तेच त्याचे ऑनलाईन इन्स्टा इकडचे जर मित्र बघितलं तर सगळ्यात जास्त असतं. ही अवस्था का आहे? या मुलांना विश्वास नाही का? या मुलांना व्हर्च्युअल लाईफची सवय लागली का? व्हर्च्युअल लाईफच यांना चांगली वाटायला लागली का? यांना सध्याच्या काळामध्ये संघर्ष करणं किंवा कष्ट करणं अवघड वाटते. या गोष्टीची प्रचंड चिंता वाटते. एकच सकारात्मक बाब आहे जी मला फार आवडली. आजपर्यंत बऱ्याच लोकांच्या काउन्सिलिंग मी केल्या आणि काउन्सिलिंगला आल्याच्या नंतर मी त्याला पहिलं काय सांगतो, आणि हे खरं आहे, याच्यातलं खोटं काहीच नाही, बेटा मला भविष्य कळतं. हा, काउन्सिलिंगला आलेला पहिला मुलाला मी सांगतो मला भविष्य कळतं, आणि काही गोष्टी वगळल्या तर तुझं भविष्य प्रचंड उज्ज्वल आहे. ते मुलगा त्याच्या 90% गोष्टी यू विल नॉट बिलीव्ह. तुम्ही दगडूशेठ गणपतीला गेलात का कधी? अगदी जवळच राहतो ना. तुम्ही संकष्टी चतुर्थीला जा. ती रांग साधारणतः याच्यापर्यंत कजरीचा, आत्ताचा कजरीचा चौक आहे तिथपर्यंत. तांबडी जोगेश्वरीच्या पुढे. माझी गणपतीवर प्रचंड श्रद्धा आहे आणि मी तर दगडूशेठला खूप जातो. तर तुम्हाला कौतुक सांगतो, त्या रांगेमध्ये तुम्ही एकंदर शेवटच्या रांगेपासून दगडूशेठच्या रांगेपर्यंत या. वयोगटाचं अंदाज सांगा मला किती आहे. त्यात तुम्हाला एकही म्हातारा मिळणार नाही, एकही ग्रस्त 45-50च्या वर मिळणार नाही. तुम्हाला 90% ग्रस्त तरुण. म्हणजे याचा अर्थ या पिढीचा कोणावर विश्वास आहे? देवावर विश्वास. मग ही पिढी अध्यात्माकडे वळती. याचा अर्थ त्यांची जी अवस्था आहे त्याला उत्तर कोणी देत नाही. पुढचं सांगतो, मग त्या मुलाला जेव्हा आम्ही पर्याय सांगायला लागतो, मग त्याला जेव्हा आम्ही काय आध्यात्मिक गोष्टी करायला सांगतो, आध्यात्मिक गोष्टी म्हणजे काय? योगा, एखादं स्तोत्र, सूर्याचं उपासना किंवा काहीतरी असं, दॅट इज. आणि त्याला सायंटिफिक रिझन, हा वेगळा विषय. मला लोक म्हणतील तुम्ही हे का सांगितलं, ते का सांगितलं, कुंकू लावायला का सांगितलं, गळद लावायला का सांगितलं, महामंत्र म्हणाल. या प्रत्येकाला सायंटिफिक रिझन आहे. मी कोणतीच गोष्ट अध्यात्मातली सायंटिफिक असल्याशिवाय केलेली नाही, कुठलीच नाही. काहीतरी नाही, काहीतरी नाही, कारण आहेच आहे. आणि आपल्या भारतभूमीमध्ये कुठल्याही धर्माची जी आध्यात्मिक बाज आहे त्याला एक परंपरा आहे आणि त्याच्यावर एक विश्वास आहे. आता ठीक आहे, त्याचा अवडंबर काय कुठे चाललाय हे आपल्याला कळतं. माझ्यापेक्षा तुम्ही फार हुशार आहात. मग ही तरुण पिढी जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला येते तेव्हा त्यांना जेव्हा कळतं की आपल्याला मित्र नाही आणि हा ईश्वर आपला सखा होतो, मग कदाचित त्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्याला देवाजवळ नेतोय, हा आपला मित्र आहे, त्यामुळे ती लोक माझ्याशी जोडली जातात. आणि अशा पद्धतीने यांचं विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचं काम यांच्यात करत असतो. पण यांची मानसिक अवस्थेला कुठंतरी शांततेची गरज आहे. पण सर, आमची पिढी जी आहे समजा किंवा तरुणाई जी आहे त्याच्यामध्ये स्थिरता कमी पाहायला मिळते. मग ती कुठल्याही बाबतीत असेल, त्यांचा पाय टेकत नाही असं म्हणलं जाते. तुमचाही अनुभव असेल तशा प्रकारचा. तर त्यांचा विश्वास संपादन करणं याला एक कारण आहे. आम्ही सुदैवानं मी लहानपणीपासून या स्कॉलरशिपची परीक्षा पास, वर्गात पहिला, घर सरिता चांगलं, आई वडील खूप चांगल्या घरातले, सगळं मिळालं. पण आमच्या पिढीला एका मानसिक अवस्थेने तयार केलं. कुठल्या ती मानसिक अवस्था म्हणजे अपमान. किती मार्क पडले तर आमचे खोलगडे सर, अक्कल का त्याला, चांगलं लिहिलं असतं अजून 2 मार्क पडले असते. डान्समध्ये गेलो, हे पा ते सुशा मधीच इकडे घुसलं, 3रा नंबर आला, आपला 2रा आला असता. म्हणजे मिळून अपमान. त्याच्यानंतर घरी गेलं, जेवायला बसलं, आई मला भाजी आवडली नाही, खायचं तर खाण्यात उठतो. पैसे मिळाले, पप्पा पैसे एवढे दिले, हेच खूप झाले, करायचं तर करण्यात जा तिकडं. शाळेत अपमान, घरी अपमान. शाळेत एखाद्या शिक्षकाने, आमचा पंढरीनाथ गुहे नावाचा मित्र होता आणि आत्ताचा आमदार संतोष बांगरे माझा क्लासमेट आहे. तर हे डेंजर, म्हणजे पंढऱ्याचं लय मजा यायची. त्याला शाळेत शिक्षक मारायचे आणि घरी जाऊन त्याच्या घरी सांगायचं, त्याच्या घरचेही मारायचे त्याला. मग ते काय म्हणायचं, सुशा आता मी घरी सांगतच नाही, मला मास्तर मारलं. म्हणजे ठीक आहे, नको सांगू. आणि माझ्या जीवनामध्ये मी मित्र करताना संमिश्र मित्र केले. मी कधीच वाचे चांगले माझे मित्र म्हणजे कसे, आमच्या शाळेमध्ये युनिफॉर्म होता, खाकी पॅन्ट आणि पांढरं शर्ट.
आमचा वर्ग म्हणजे अख्ख्या वर्गात एकाही पोराच्या खाकी पॅन्टचा रंग एक नाही. याचा डार्क, याचा फिक्कट, याचा रंग गेलेला, याचं शर्ट वेगळं, काहीतरी घालून मजा. बट दॅट डेज वॉज अ गोल्डन डेज. मग ते आमच्या पिढीला जी तयार झालंय ती अवस्था म्हणजे कबीराच्या दोह्यात ज्यांनी सांगितलंय की तुमचा अपमान झाला तर तुमची प्रगती होते. मग आम्ही नाही या गोष्टीला तयार झालो. आम्हाला कळालं नाही मिळणार, हे झालं नाही होणार, ते झालं नाही मिळणार, हे करायचं ते होणार नाही, बाबा बघू भेटलं तर भेटलं. त्यामुळं आमच्यामध्ये पालकांना आणि समाजाला धमकी देण्याची ताकद नाही. नोकरी नाही मिळाली 2 वर्ष झटायची तयारी आहे. नाही मिळालं एका दुकानात काम करून खायची तयारी आहे. नाही मिळालं बाबा आपल्याला काही येतं कीर्तन प्रवचन ते करू. नाही मिळालं गावाकडे शेती बघू. हे ऑप्शन्स रेडी ठेवणारी आमची पिढी होती. सुदैवानं माझ्या मुलाची पिढी, यांना जन्मापासून नाही ऐकायची सवयच नाही. नाही नाहीच. मग नाही नाही म्हटल्याच्या नंतर पुढं जेव्हा जीवनामध्ये जीवन जेव्हा चालू होतं त्यावेळेस ज्या गोष्टींसोबत मुरड घालायला लागते तेव्हा त्यांना नाही ऐकावं लागतं. नाही ऐकत गेले की मुलांचा पालकांवर विश्वास राहत नाही. आता माझ्याजवळच्या केसेस हेच आहेत की ते मुलं आई वडिलांच्याच कंप्लेंट सगळ्यात जास्त करतात. अरे त्या लोकांनी घरदार तुमच्यासाठी वाहिलं, मुलं कंप्लेंट करताना आई वडिलांची करतात. मग त्यांना समजावून सांगावं लागतं. आणि नंतर त्यांना नाही नाही म्हणता म्हणता त्यांच्या डोक्यामध्ये ही अस्वस्थता एवढी वाढत जाते की पुढे MPSC ला बसलेला पोराला असं वाटतं की 6 महिन्यात पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी पास झालो पाहिजे. नाही झाला तर तो म्हणणार माझ्यासोबत चांगलंच होत नाही, माझं नशीब फुटकं आहे. मग तो कुठल्या तरी एकतर मित्र असतील त्यांच्या ग्रुपशी चर्चेत जाणार, एक तर स्वतःचा काय गोंधळ करून घेणार आणि व्यसनाधीनपेक्षाही तो एका वेगळ्या तंद्रीत एका पट्टीत समाजापासून मित्रांपासून आयसोलेट होत जातो. आणि लक्षात ठेवायचं माणसाचा जेव्हा संवाद संपतो तेव्हा त्याचं 90% जीवन संपलेलं असतं. मग तो वेगळ्या काहीतरी मार्गाला जातो. मग ही अस्वस्थता जी तुम्ही म्हणताय याला एकच कारण आहे, लहानपणीपासून मुलांना थोडंसं नाही ऐकायची सवय पाहिजे. आता माझ्या मुलांनी मला जर काही मागितलं मी लोकांना सांगतो की अरे असं करा तसं, मी त्याला नाही म्हणू शकत नाही, पण मला वेगळं टॅकल करावं लागतं. आता आम्हाला तर उलटं वाटतं, मुलं कशी मोठी करायची यासाठी पालकांचं काउन्सिलिंग करावं. मुलांच्या काउन्सिलिंगची गरज नाही आता. नाही, माध्यमांनी सुद्धा बऱ्याच सुरू केले काउन्सिलिंगचे. काउन्सिलिंग पालकांची गरज आहे, मुलांच्या काउन्सिलिंगची गरज नाही. मुलं कसं मोठं करावं एक लक्षात घ्या. सध्याच्या काळामध्ये मुलांना जी अस्वस्थता आहे त्याच्यातलं 90% कारण त्या मुलांना कमी मिळणारं प्रेम. ज्या वडिलात आपल्याला आईचं प्रेम पाहिजे आईचं नाही, ज्या वयात वडिलाचं प्रेम पाहिजे वडिलाचं नाही, ज्या वयात याला प्रचंड ग्लोबलायझेशन तुम्ही जे म्हणताय सगळ्या गोष्टी कारणीभूत असतील, त्या मुलांना आई वडिलांनी मारलेली मिठी, आई वडिलांनी घेतलेलं जवळ, या गोष्टी त्यांच्या जीवनात अमुक. एक माझ्यासमोर काउन्सिलिंगची केस होती. तो मुलगा मी खूप बोलल्याच्या नंतर तासाने मला उत्तर द्यायला लागला आणि तो रडायला लागला की भैया म्हणे मला माझ्या पप्पांनी कधीच संध्याकाळी आल्यावर जवळ घेतलं नाही, मी त्याच्यासाठी जीवनभर डिस्टर्ब राहिलो. नंतर जेव्हा ते मला जवळ घ्याल तेव्हा मला त्यांच्या जवळ जावंसं वाटलं. आणि 11वीला तो मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला. एवढ्या लवकर तो पुढे तो रिलेशनशिपमध्ये गेला. नंतर ह्या गोष्टी समाजात आता सध्याच्या ह्या गोष्टी फार चुकीच्या दिशेने समाजही ॲक्सेप्ट करत चाललाय आणि मुलंही त्या पद्धतीने वाहत चालली. तर त्या गोष्टीवर जास्त की जितकं बोलाल तेवढं उत्खनन कमी. कारण मी तुम्हाला सांगायचं म्हणजे मी रात्रंदिवस विद्यार्थ्यांमध्ये राहणारा प्राध्यापक आहे. त्यामुळे मुलांच्या समस्या, मुलांचे विषय आणि मुलं मित्र म्हणून मला सगळं बोलतात, हो पालकांसारखे बोलतात, रडतात आणि काय आनंद झाला तरी सांगतात आणि वाटतं जीवनात हे कमवलं आपण. तुम्ही आता अध्यात्माचा विषय बऱ्यापैकी हाताळता. संस्कार नावाची एक गोष्ट ग्रामीण भागामधून विद्यार्थ्यांना, मुलांना किंवा जे कोणी ग्रामीण भागात शिकलेले आहेत, राहिलेले आहेत त्यांना मिळायची. मग ते सोसायटी त्यांच्यावरती एक वेगळा संस्कार करायची, फॅमिली एक वेगळा संस्कार करायची, आई वेगळा संस्कार करायची. त्याच्यातून घडलेला माणूस हा मातीप्रती किंवा त्या माणसांप्रती आपुलकीची भावना ठेवायचा. आजही आपण ठेवतो गावाकडून आलेले लोक. पण आज जर बघितलं तर थोडं एक 10-15 वर्ष गावापासून दूर राहिलेली माणसं खेड्याला विसरत चाललेली आहेत, बऱ्यापैकी विसरत चाललेली आहेत किंवा ती नाळ कुठंतरी त्यांना नको असते बऱ्यापैकी. फक्त ज्वारी गहू खाण्यासाठी पुरेसा आहे पण ती माती नको आहे, त्या मातीचा सुगंध नको आहे, अशा प्रकारची परिस्थिती. हे कशामुळे, हे अंतर वाढलं कशामुळे असं वाटतं? ग्लोबलायझेशन झालंय? नाही, ग्लोबलायझेशन झाल्यापेक्षा जुन्या काळामध्ये एक संकल्पना होती. जरी वाहनांची संख्या कमी होती, जरी आपल्याला ट्रान्सपोर्टचे साधनं कमी होते, तरी प्रत्येक सणावाराला
शहरात आलेला माणूस हा ग्रामीण भागात जायचाच. आता आमच्या मराठवाड्यात जर सांगायचंच म्हटलं तर गणपतीच्या काळात एक लक्ष्मी असतात आपल्याकडे, ज्यांना ज्येष्ठा गौरी म्हणतात तिकडे, तो सण असू देत, त्यानंतर माहेरवाशी नसेल तर नागपंचमीचा सण असू देत, किंवा कुठलेही आपल्याकडे असलेले कुठलाही सण, तर ही लोक त्या गावाला अटॅच राहायची. दुर्दैवानं झालेलं ग्लोबलायझेशन, माणूस प्रगतीच्या मागे पळताना आणि साधनं उपलब्ध असताना सुद्धा लोक तेवढी गावाशी जायला तयार नाहीत. आणि गेलं तरी मुलांचं काय झालंय की इथल्या सुखसुविधा आणि तिथल्या सुखसुविधा, आता समजा इथे तुम्ही पलंगावर झोपत असाल, तिथे तुम्ही सगळे भाऊ बहिणी भावंड आम्ही जमिनीवर झोपायचो. आता आत्ताची मुलं अगदी आता ऍक्सेप्ट करतील नाही करतील, त्यामुळं यामध्ये दरी वाढत गेली. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, यात एक शब्द आहे, माझा चुकीचा असेल माहित नाही, कदाचित टीका होईल याच्यावर माझी, त्या शब्दाला मी म्हणतो ऍडजस्टमेंट. कुणामध्येच ऍडजस्टमेंट राहिलं नाही हो. कुणीच ऍडजस्ट करायला तयार नाहीये. प्रत्येक जण ज्याचा त्याचा स्वयंभू. तुम्ही बसलात, मी बसलोय, बसच्या जागेमध्ये ती जागा दोघांची आहे, पण आपण जर ठरवलं तर आपण तिसरा माणूस बसून घेऊ शकतो. आनंद त्याला मिळणार, आपल्या दोघांना समाधान मिळणार. फॅमिलीचं तसंच आहे. जर तुम्हाला गावाशी राहायचं असेल एक निगडीत, तर तुम्हाला कुठंतरी त्यांच्याशी एकनिष्ठ आणि समज, ह्या गोष्टीचं मला कौतुक वाटतं कोकणातल्या लोकांचं. प्रत्येक सणावाराला नाही त्यांनी त्यांची नाळं तुटू देत नाहीत त्या गावाची. त्यांच्या मुलांनाही तीच शिकवण. परवाच माझा एक मित्र आहे, फोटोग्राफर आहे, प्रथमेश नाव आहे त्याचं. त्याला मी म्हटलं तू कुठचा आहे, तर म्हटलं देवगडचा आहे. आणि म्हटलं पुढं तुझ्या लेखाचं काय. मी त्याला आत्तापासूनच सवय लावली आहे म्हणे. आता त्याची शाळा सुटली की मी त्याच्या आजीकडे 15 दिवस त्याला सोडणार. मी माझी बायको पुन्हा 10 दिवस जाऊन राहणार आणि तिथे जाऊन शेताची कामं काय ते बघणार. बायकोला सांगितलं म्हणजे आपल्याला हे करायचं. सो बेसिकली तुमचे जो कष्ट तिथे दिले, तुम्ही जर थोडी ऍडजस्टमेंट केली तर त्या मातीशी तुम्ही निगडीत राहणारच ना. एक लक्षात घ्या, जुन्या काळामध्ये बाळांपण ही घरात व्हायची. मुलाची नाळ ही घरात कापल्या जायची आणि ती सुईन ती कापलेला नाळीचा तुकडा कुठंतरी घराच्या कोपऱ्यात फेकून द्यायची. त्या माणसाची नाळ त्या मातीत मिसळायची. दुर्दैवानं आपले बाळांपण आता कुठं होतात, हॉस्पिटलमध्ये. आणि कापलेली नाळ कुठे जाते, कचरा कोंडीला. तर ती नाळ मातीत मिसळवणं ही भौतिक प्रक्रिया मी सांगितली, पण तुम्ही ही नाळ आपल्या घराशी कशी जोडायची हे तुमच्या हातात आहे. आता बऱ्याचदा काय होतं, गावाकडच्या असलेल्या लोकांकडून शहरात असलेल्या लोकांना कमी रिस्पॉन्स मिळतो, त्यावेळेस यांनी ऍडजस्ट करून घ्यायचं. कधी यांनी तिकडे गेल्याच्या नंतर त्या लोकांना विशेष नाही. यांनी एक लक्षात घ्या, याच्यातून समाज तुटत चाललाय, पुढची पिढी घडणार नाही. आणि अशीच जर दुही राहिली, अस्थिरतेकडं फार चालल्यात गोष्टी. आणि प्रत्येक गोष्ट समाधानापेक्षा आम्ही विद्यार्थ्यांमध्ये बघतो ती येऊन संपतीये ती फक्त पैशावर. प्रत्येक माणूस चैनीकडे बघतोय. कंपॅरिझन, प्रत्येकाचं कंपॅरिझन. आमच्या काळामध्ये आम्ही शाळेमध्ये तुम्हाला सांगतो की माझ्या काही मुलांच्या पायात बूट, काही मुलांच्या पायात चप्पल, काही मुलांच्या पायात स्लीपर, काही मुलं अनवाणी. मी खोटं बोलत नाहीये, तुम्ही तरी जाऊन चेक करा. पण ती अनवाणी असलेली मुलं म्हणली नाही आम्हाला बूट पाहिजे, किंवा ही मुलांनी याचं कंपॅरिझन केलं नाही. त्या तो एकसंघ समाज घडत राहिला. आज तुम्ही शाळेत दाखवा मला जाऊन, एका मुलाच्या पायात बूट आणि एका मुलाच्या पायात चप्पल, चप्पल घालणारा मुलगा. आई वडिलांनी काही करायचं पण द्यायचंच. हो, पण आणि सध्याची अवस्थाही तशी आहे, त्याला काय पर्याय नाही. परंतु ह्या गोष्टीवर प्रचंड सखोल विचार आणि अभ्यास झाला पाहिजे. माझ्यासारखा माणूस, मला माहिती आहे समाजामध्ये होणार नाही. तुम्ही लोक मला म्हणतात धनवरे सर तुम्ही बोललं म्हणजे होणार आहे. ठीक आहे, होणार नाही मला माहिती आहे, पण हे माझ्यापासून तर मी चालू करू शकतो ना. आज मला जे 4-5 मानणारे लोक आहेत त्यांना तर मी सांगू शकतो असं करून बघा. सो आपण आपल्यापासून करून ह्या गोष्टी समाजामध्ये मांडण्याचा प्रयत्न करू, बाकी काय. बऱ्यापैकी बघितलं तर सर, आज सोशल मीडियामुळे असेल किंवा आपण म्हणू की एकलकोंडेपणा वाढल्यामुळं लोकांना दुरावा वाढतोय, स्वतःला एकटेपणा वाटतोय, किंवा मग कुठल्या गोष्टीत मन लागत नाही अशी परिस्थिती आहे सध्या. आता हे परिणाम सोशल मीडियाचे असतील किंवा अवेलेबल साधनांचे असतील, पण याच्यापासून दूर राहण्यासाठी काय काय पर्याय असू शकतात आपल्याकडे विद्यार्थी म्हणून, किंवा यात दूर राहण्यासाठी सगळ्यात मोठा पर्याय जर असेल तर तो म्हणजे पहिल्यांदा प्रेक्षक होणं आणि दुसरं म्हणजे रसिक होणं.
मी परवा दिवशी बालगंधर्व रंगमंदिरात एक नाटक बघायला गेलो. नाटक कुणाचं तर अतिशय एका विनोदी अभिनेत्याचं, आणि 25% लोक खाली मोबाईलवर व्हॉट्सअप खेळतात. म्हणजे बसमध्ये बसायचं, तिकीट काढायचं आणि खाली उतरून म्हणायचं गाडी गेल्यावर मी कंडक्टरला फसवलं. अरे वेड्या, ते गाडी तिकीट तू काढलं, पैसे तुझे गेले, तू गेला ना, त्या कंडक्टरचं काय गेलं, त्याला त्याचे पैसे भेटले, उलट सीट मोकळी मिळाली ना त्याला. त्या नाटकाचा आस्वाद घ्यायला तुम्ही गेला आणि खाली गेला, त्यासाठी तुम्हाला रसिक व्हावं लागेल, प्रेक्षक व्हावं लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला कलेत जावं लागेल. तुम्ही कुठलं वाद्य वाजवायला शिका, तुमचं जीवनामधलं सगळं. मी ढोलकी शिकलो, मध्ये मध्ये माझे वडील गेल्याच्या नंतर मी खूप डिस्टर्ब झालो होतो, त्या काळात मी ढोलकी शिकलो. त्यानंतर मध्ये मला थोडंसं कधी एक्कागाल कोंड वाटलं, मी गाणं शिकलो. एवढं दिसायला फार देह मोठा आहे, पण नाचतोय खूप सुंदर. तर या गोष्टी कलेमध्ये स्वतःला घेतल्याच्या नंतर आताच्या तर एवढ्या कलेची अवेलेबिलिटी आहेत, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट एवढे आहेत की ते करता करता वाजवता वाजवता मुलांमध्ये कला, पण मुलं हे करतायत बरं, हे करतायत. आमच्या महाविद्यालयात फोकलोक नावाचा एक बँड उभा राहिला. तुम्हाला सांगतो की त्या बँडने एवढं जबरदस्त काम केलं, आणि कमीत कमी 100-200 मुलं, त्यातली 10-15 मुलं तर वेडी झालेली, त्यांनी जागेवर आणली. कला क्षेत्रात तुम्ही या, सोशल काही काम करा आणि बोलायला शिका. हे बघा, तुम्हाला डिप्रेशन मधून बाहेर यायचं असेल तर व्यक्त व्हा. समाज कशाला नाव ठेवतो? तुम्ही काहीही चांगलं करा, काहीही करा, तुम्ही देव जरी असले तरी तुम्हाला नाव ठेवणार लोक. त्यामुळे कलेतून या, कला शिका, एखादी कला आत्मसात करा, आणि त्याच्यापेक्षा रसिक आणि प्रेक्षक व्हायला. खूप छान व्याख्यान आहेत ऐकण्यासारख्या, आणि तुमच्यासारखी लोक अशी जी माध्यमातून लोकांना ज्या संधी देतात, ह्या जरी ऐकल्या तरी माणसाचं खूप सकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण होईल, आणि एक चांगल्या समाजाची निर्मिती होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, बहिणाबाई चौधरी म्हणतात तसं, आला सास गेला सास, जेव्हा तुझं रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचा अंतर. एक अडाणीबाई सांगून गेली, आला श्वास गेला श्वास, या श्वासातलं अंतर म्हणजे काय, तर ते जीवन आहे, आणि ते जीवन जगण्यासाठी हा चाललेला एवढा खटाटोप आहे. तर हा खटाटोप जर करायचा असेल, चांगला करायचा असेल, तर याला पुन्हा बहिणाबाई चौधरी सांगतात, अरे मानसा मानसा तू कधी होशील माणूस. आणि जेव्हा तो माणूस खऱ्या अर्थानं माणूस होईल, जेव्हा त्याच्यातल्या हृदयाला पाजर फुटून त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या हृदयाला पाजर फुटण्याची ताकद येईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींचा उत्तरं आपल्याला सहज मिळतील. याला वेळ जाईल, आमच्यासारखी माणसांचं आयुष्य जाईल, पण आम्ही करत राहू, थांबणार नाही. तुम्हाला काय वाटतं? याच्यात मला सगळे विद्यार्थ्यांच्या जवळ जाणं, विद्यार्थ्यांशी मैत्री करणं, मुलांना प्रत्येकाला बोलणं, प्रत्येकाला मेसेज करणं, याच्यातून माझ्यावर चांगले नाही, माझ्यावर प्रत्येक पद्धतीचे ऑब्जेक्शन आले, पण मी माझं काम नाही थांबवणार. नेव्हर. मी हे करतच राहणार, आणि हे करत असल्यामुळे तुमच्यासारखी लोक मला बोलायला येतात. मी केलं नसतं तर नसते आले हो, कोण आलं असतं मला बोलायला. त्यामुळं मला खूप आशा आहेत, आणि मी खूप ऑप्टिमिस्टिक आणि पॉझिटिव्ह माणूस, त्यामुळे करत राहू. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, खरं तर तुमचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर सध्याच्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीकडून आपण अपेक्षा लावून बसलेला असतो. मग ती मैत्री करत असताना असो, प्रेम करत असताना असो, किंवा आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी करत असताना त्याच्यामधून काहीतरी मिळालं पाहिजे, ही आपली मानसिकता आज तयार झालेली आहे. आणि सरांनी महत्त्वाचा संदेश दिला की करम कर दर्या में डाल, म्हणजे आपण काम करा, अपेक्षा ठेवू नका, त्याचं फळ मिळणारच आहे. पण आजच्या या युगामध्ये नैराश्य वाढत असताना सरांचे विचार खरं तर आज युवकांनी आत्मसात करावे असे आहेत. तुम्हीही हा पॉडकास्ट बघितलेला आहे, तुम्हाला कसे वाटले विचार, तुम्हाला त्यात काय महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या, ह्या कमेंटमध्ये लिहा. आणि आणखी कोणत्या प्रकारच्या विचारांची तुम्हाला गरज आहे, आणखी कोणत्या प्रकारच्या पाहुण्यांना तुम्हाला आमच्या या गाव ते ग्लोबल या पॉडकास्टमध्ये बघायला आवडेल, ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नेहमीच चांगल्या 5 कमेंट करणाऱ्या व्यक्तीला आम्ही सरांशी प्रत्यक्षात भेट घालून देणार आहोत. म्हणून चांगल्या 5 कमेंट जर या पॉडकास्टवरती तुम्ही केली, तुमची कमेंट जर सिलेक्ट झाली, तर तुम्हाला प्रत्यक्षामध्ये अशा अष्टकोनी, म्हणजे ज्या माणसाकडं कला, केमिस्ट्री आणि असे सगळे विविध गुण आहेत, अशा माणसाला भेटण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं नक्कीच ही संधी तुम्हाला पण हवी असणार आहे. पाहत राहा गाव ते ग्लोबल. धन्यवाद.